ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये दामिनीने सगळा गेम्स पलटलाय कोर्टामध्ये डायरेक्ट तन्वी उर्फ प्रिया हिचे आणि रविराज यांचे डीएनए रिपोर्ट सादर केलेत आणि काहीतरी भलतंच केसला वळण लागलंय कुणालाही अपेक्षितच नाहीये असं अनपेक्षित वळण लागता सगळा कोर्ट चपापला महिप्तला सुद्धा या सगळ्याचा काहीच अंदाज नाहीये महिप्त सुद्धा या सगळ्यामध्ये इतका गडबडलाय की त्याला मुळात समजलेलं नाहीये की नक्की काय घडलं आणि आता त्याला समजलं नाही की दामिनीने ही खेळी का खेळ मुळातच रविराजांना सुद्धा झटका बसलाय आपले डीएनए रिपोर्ट या केसमध्ये दाखवून हिला काय सिद्ध करायचं आहे आता हे सगळं दामिनीने का केलं प्रियाचे आणि आता रविराजांचे डीएनए रिपोर्ट का कोर्टासमोर आणलेत आणि त्या डीएनए रिपोर्ट प्रिया ही रविराजांची मुलगीच नाही आणि त्यामागे काय कारण आहे आणि या सगळ्याचा या केस सोबत काय संबंध आहे ही केस आणि प्रिया यांची मुलगी नाही याचा खूप घनिष्ठ संबंध आहे आणि तो दामिनीने कोर्टासमोर कसा उलगडलाय आणि साक्षीला कस निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न केलाय सगळं पाहूया पण या सगळ्यामध्ये प्रियाचं तर नुकसान झालंय आणि डीएनए रिपोर्ट सत्य समोर आल्यावरती काय घडलं सगळं इकडे प्रियाच्या तोंडून सत्य म्हणजे त्या दिवशी जे काय घडलं हे सत्य दामिनी ऐकून प्रियाने मेसेज केलेला तिला समजलेलं असतं आणि अनेक अशी सत्य समजलेली असतात की ज्याच्यामुळे आता इकडे प्रियाने खूप मोठी गडबडी केलेली आहे हे सगळं सत्य समजल्यामुळे मग आता इकडे दामिनी विचार करते की ही प्रिया अशी तशी बदनार नाहीये आपल्याला काहीतरी उलटा गेम करायला पाहिजे ती आता केसच्या आदल्या रात्रीभर ती आता सगळे साक्षी पुरावे प्रियाचं स्टेटमेंट किंवा जे काही फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडून आलेले सगळे आता पुरावे हे सगळं ती आता पाहत असते आणि ज्या वेळेला हे सगळं ती पाहते त्यावेळेला तिला अचानकपणे एका गोष्टीच आता क्लू सापडतो या सगळ्यामध्ये आता काहीतरी गडबड आहे आणि ही गडबड तिच्या लक्षात येते तिने पाहिलेलं असतं की ज्या वेळेला महिप्त शिकरे तिला इतकी धमकी देतोय तेव्हा ही मुलगी का घाबरलेली आहे म्हणजे आता या मुलीने घाबरायचं कारणच काय कारण ही तर मुळातच रविराज किल्लेदार यांची प्रतिष्ठित वकिलांची मुलगी नाही काहीतरी अजून माझ्याकडून सुटते असं म्हणत दामिनी मध्यरात्री फोन लावते ती म्हणजे महिप्त शिखरेला तिने अजून एक काम सांगितलेलं असतं की पोलीस स्टेशनला येऊन लवकरात लवकर ज्या वेळेला त्या ठिकाणी ती लोक आली होती पोलिसांची ती टीम कोणत्या वेळेला आली आणि त्या वेळेला कोणता करप्ट ऑफिसर त्याच्यामध्ये असेल तर त्याला पकड आणि सगळी माहिती मिळव असं म्हणत तिने महिप्तला पाठवलेलं असतं पोलीस स्टेशनला ज्या वेळेला आता इकडे महिप्त येतो त्याचा तो करप्ट हवालदार भेटतो हवालदाराकडून तो सगळी माहिती घेत असतो हे सगळं करत असताना इकडे ताबडतोब लगेचच दामिनी त्याला कॉल करते दामिनी कॉल करून महिप्तला विचारते मला तुला जे सत्य विचारायचं आहे त्याचं सगळं तू खरोखर मला सांगू शकशील का यावरती आता इकडे सांगायला लागतो महिप्त हो मी सगळं खरं सांगू शकेन महिप्ती म्हणतो तुम्ही फक्त विचारा मी तुमच्यापासून काहीही सत्य लपवून ठेवणार नाहीये असं म्हटल्यावरती मग आता दामिनी सांगायला लागते ठीक आहे मग मला सगळ्यात महत्त्वाचं सत्य सांगा ती तन्वी किल्लेदार मधुकर ती तुम्हाला इतकी का घाबरत होती हे कारण कळल्याशिवाय मला आता बाकीच्या गोष्टी क्लिअर होणार नाहीत यावर महिप्त म्हणतो म्हणजे ती माझ्या उपकाराखाली अडकलेली आहे यावर दामिनी म्हणते उपकार कसले उपकार यावर महिप्त म्हणतो हे जरा असं एक वेगळंच प्रकरण आहे असं म्हटल्यावर ती मग आता दामिनी म्हणते तेच काय प्रकरण आहे ना ते मला जाणून घ्यायचं आहे मुळातच या प्रकरणाशी माझा आता काही संबंध नाहीये पण मला जोपर्यंत हे सत्य समजत नाही तोपर्यंत मी आता गप्प बसणार नाहीये काय सत्य आहे काय सत्य नाहीये मला सगळं सांगा मग महिप्त सगळी घटना आणि त्या वेळेला दामिनीच्या डोक्यामध्ये खूप मोठी आता योजना येते दामिनी या सगळ्यामध्ये आता सांगायला लागते की माझ्या हातात खूप मोठा पुरावा लागलाय असं मला वाटतं असं म्हटल्यावरती मग आता इकडे महिप्त म्हणतो म्हणजे काय त्यावरती ती सांगते ते काही नाहीये पण तिने ना कोणत्या हॉस्पिटलमधून सिद्ध केलं होतं डीएनए रिपोर्ट की ती रविराज
किल्लेदार यांची मुलगी आहे ते असं म्हटल्यावर ती महिप्त म्हणतो त्याच्याशी आपल्याला काय करायचं आहे मला माहिती आहे, मीच ते रिपोर्ट मॅनेज केले आणि मीच तिकडे जाऊन ते रिपोर्ट बदलले होते. यावरती दामिनी सांगते तुम्ही मला सांगू शकाल का तुम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं असायला नाही पाहिजे, तुम्हाला केसमधून साक्षीला सोडवायचं आहे ना. यावरती आता इकडे सांगायला लागतो महिपत त्या हॉस्पिटलचं नाव. मग दामिनी तिची सूत्र हलवा आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी कोर्टातला सीन आपल्याला दाखवला जातो. कोर्टाच्या सीनमध्ये आता इकडे दामिनी सांगायला लागते मला मुळातच या केसची सुरुवात करायची आहे. ते सगळ्यात मोठा आयविटनेस तन्वी किल्लेदार उर्फ तन्वी सुभेदार उर्फ प्रिया मधुकर यांच्याकडून असं म्हटल्यावरती दामिनी सांगायला लागते मुळातच त्यांची कथा मला या कोर्टासमोर मांडायची आहे. यावरती जज साहेब म्हणतात हे बघा मॅडम, त्याचा काही संबंध या केसशी असेल तर नक्कीच तुम्ही ते मांडा, पण त्याचा केस संदर्भ नसताना हे सगळं करायची काही गरज आहे का. यावर दामिनी म्हणते त्याचा सगळ्यात संदर्भ आहे. म्हणजे खरं तर मुळातच या केसच्या संदर्भात जे काही घडतंय ना ते सगळं सत्य इथूनच सुरू झालंय. प्रिया मधुकर उर्फ आता तन्वी किल्लेदार उर्फ तन्वी सुभेदार. यावरती मग आता अर्जुन ऑब्जेक्शन घेतो. मुळातच तुम्ही आता तन्वी किल्लेदार हिची साक्ष घेऊ शकता, पण हिच्यासाठी केस सुरू करणं किंवा हिची हिस्ट्री काढण्यात काय अर्थ आहे. यावरती दामिनी म्हणते कळेल मी, जशी जशी केस उलगडत जाईल ना तसं तसं तुम्हाला याच्यातला अर्थ कळेल. मी प्रोसेड करू का. अर्जुन म्हणतो ठीक आहे. आता प्रिया चपापते. प्रिया आता इकडे रविराजांना सांगायला की डॅडा ही आता माझी कुंडली काय काढणार. यावरती रवी सांगायला लागतात तू नको काळजी करूस बाळा, अगं ते काय माहिती आहे का तू किती खरी आहेस हे तिला समजले ना, आणि त्यामुळे तुझ्या सच्चेपणाचा ती पुरावा देईल आणि तिकडे जाऊन ती सांगेल की ही किती खरं आहे मुलगी किंवा ही जेन्युन आहे. त्याचं काहीतरी तिने आता स्टेटमेंट बनवलं असेल. मला दामिनीवरती विश्वास आहे. यावरती मग आता प्रिया म्हणते पण बाबा अडकवणार तर नाही ना मला कशात. यावरती आता इकडे रविराज म्हणतात तूच तर तिच्यावरती विश्वास दाखवला होतास ना. प्रिया म्हणते हो, पण तरी. यावर आता महिप्त हे बोलणं ऐकत असतो आणि महिप्त विचार करतो नाही काल या दामिनी बाईंनी सगळं ते DNA खोट रिपोर्ट सत्य समोर काढलंय, म्हणजे आता नक्की हिच्या डोक्यात तरी काय आहे. हिने जर का प्रियाला या सगळ्यामध्ये आता उलटमसलट हे काय केलं तर प्रकरण शेकणार तर नाही ना. पण दामिनी बाईंवरती माझा विश्वास आहे. दामिनी बोलली देव बोलला असं म्हणत या सगळ्यामध्ये आता इकडे तो विचार करत असतो आणि शांत बसतो. मग दामिनी तिची आता केस सुरू. दामिनी आता सांगायला लागते मुळातच जी आय विटनेस असतं ते सगळ्यात महत्त्वाचं रोल प्ले करतं या सगळ्या प्रकरणांमध्ये, पण आय विटनेसच माहिती असणे आवश्यक आहे. तो आय विटनेस खरा आहे, तो आय विटनेस खोटा आहे, कितपत त्याच्यावरती आपण विश्वास ठेवू शकतो हे सगळं सत्य माहिती असणं आवश्यक आहे ना. त्यामुळे मला असं वाटतं आपण आय विटनेस पासून सुरुवात